आम्ही उद्यमिता विकासासाठी पशुपालन क्षेत्राला निम्नलिखित माध्यमांद्वारे आम्ही प्रोत्साहित करणार आहोत. कार्यक्रम पशुधन संवर्धन आणि त्यांचे अत्याधुनिकीकरण, पशुधन, डेअरी आणि कुक्कुटपालन यांचे संरक्षण. आणि मी परत एकदा याला वाचते. पशुधन यांचे संवर्धन आणि त्याचे अत्याधुनिकीकरण. आणि पशुधन संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, कृषी उत्पादनामध्ये विविधता आणणे, उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांची मिळकत वाढवणे आणि रोजगारांच्या संधी नवीन निर्माण करणे. यासाठी आम्ही तटवर्ती क्षेत्रांमध्ये नारळ, चंदन, कोकम, काजू सारख्या उच्च मूल्यांच्या पिकांना आम्ही प्रोत्साहन देणार आहोत, प्राधान्य देणार आहोत. आमच्या पर्वतीय क्षेत्रामध्ये बादाम, अक्रोड आणि खोमाणी सारख्या गिरी असलेल्या फळांना देखील आम्ही प्राधान्य देणार आहोत. दशलक्ष लोक आज नारळ उत्पादनावर अवलंबून आहेत. मी नारळ संवर्धन योजनेचा इथे प्रस्ताव मांडते, जेणेकरून विभिन्न पैलूंच्या माध्यमातून उत्पादन आणि उत्पादकतेला वाढवता येईल, ज्यामध्ये नारळ उत्पादन घेणाऱ्या राज्यांमध्ये प्रमुख राज्य, नवीन सॅपलिंग आणि रोपटे, त्यात वेगवेगळ्या विविध जाती त्यात लावता येतील. कच्च्या काजू आणि कोकम उत्पादन यामध्ये आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि निर्यात प्रतिस्पर्धेमध्ये वाढ करण्यासाठी आणि वर्ष 2030 मध्ये भारतीय कोकमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रीमियम उत्पादक म्हणून नावारूपाला आणणे हा यात उद्देश राहणार आहे. चंदनचे लाकूड भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक शी जुळलेली ही चंदनाचे लाकूड आहे. यामध्ये विशेष रूपाचे याचे उत्पादन आणि कापणी केल्यानंतर राज्य सरकारांशी मिळून यामध्ये उत्पादनाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. अधिक उत्पादन घेण्यासाठी एक समर्पित कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मिळकत वाढवणे आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम इथे केले जाईल. भारत सरकार कृषी संसाधनांसाठी येणारी एकीकृत प्रणाली विकसित करणार आहे. त्यासाठी मी ते प्रस्ताव मांडते आहे, जी एक बहुभाषिक AI टूल आहे, ज्यामध्ये ICAR पॅकेज सोबत ॲग्री स्टॅक हॉटेलच्या रूपात त्याला विकसित करण्यात आले आहे. यामुळे कृषी उत्पादनांमध्ये वृद्धी होईल, शेतकऱ्यांना निर्णय घेणे सोपे जाईल आणि भविष्यात येणाऱ्या जोखमीसोबत टॅकल करणे सोपी जाईल. ग्रामीण महिला उद्यमींना प्रेरित करण्यासाठी लखपती दीदी कार्यक्रमच्या यशानंतर पुढे जात मी महिलांना कर्ज आधारित आजीविकेशी संबंधित उद्यमांचे स्वामी बनवण्यासाठी मी इथे प्रस्ताव मांडते आहे. संवर्धित आणि नवोदित क्लस्टर संघटित सामुदायिक स्वामित्व असलेल्या स्वसहाय्यता उद्यम, दिव्यांगांच्या सक्षमीकरण, दिव्यांग कौशल्य योजना, IT, AVGC क्षेत्र, आतीत आणि खत कार्यक्रम, कार्यान्मुख आणि प्रक्रिया आधारित भूमिका इथे बजावली जाईल, जी दिव्यांगांसाठी आवश्यक आहे. आम्ही उद्योग संकट आणि विशिष्ट प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्ही सम्मानजनक उपजीविकेचे आम्ही यात संधी उपलब्ध करून देऊ. दिव्यांग सहाय्य योजना सर्व पात्र दिव्यांगांना
उच्च गुणवत्तापूर्ण उपकरणे पोहोचवण्याचे प्राधान्य, सहाय्यक उपकरणांचे उत्पादन वाढवणे आणि AI एकीकरणामध्ये गुंतवणुकीसाठी भारतीय AIMCO ला मदत देण्यासाठी आणि दुसरे BM दिव्य केंद्राला मजबूत करण्यासाठी आधुनिक रिटेल स्टाईल केंद्रांना मदत करण्याचा मी इथे प्रस्ताव मांडते, ज्यामध्ये दिव्यांग आणि वरिष्ठ नागरिक जे याला खरेदी करू शकतील. मानसिक आरोग्य आणि ट्रॉमा केअरसाठी आमची प्रतिबद्धता आहे. उत्तर भारतामध्ये मानसिक आरोग्यासाठी कुठलेही राष्ट्रीय संस्था नाही. त्यासाठी आम्ही तिथे ते स्थापित करू आणि राज्य आणि संस्थांचे क्षेत्रीय शीर्ष संस्थांच्या रूपात आम्ही त्याला विकसित करू. आपत्कालीन स्थितीमध्ये कुटुंबांमध्ये गरीब आणि कमकुवत वर्गातील क्षेत्रातील लोकांना कुटुंबियांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. यात त्यांना मदत दिली जाईल.